हॅलो फ्रेंड्स, डिफरन्शिएशन कॉम्पोजिट फंक्शनवर आणखी काही एक्झाम्पल आपण सॉल्व करू. लास्ट सेशनमध्ये काही घेतले होते. लेट अस कंटिन्यू द सेम सेशन. सो हिअर तुमच्या समोर मी एक एक्झाम्पल लिहिलंय. तुमच्या टेक्स्टबुक मधनं मी घेतलंय ते एक्झरसाइज मधनं. तर एक्झाम्पल मध्ये काय दिलंय पहा. ॲज्युम दॅट f'3 इज इक्वल टू -1, g'2 इज इक्वल टू 5, then g of 2 is equal to 3, and y is a function of g of x. That is, y is f of g of x. And आपलं टार्गेट आहे to find out dy by dx at x is equal to 2. So let us start solving it by the method we know. See here, y is equal to f of g of x. That is, y is a composite function of x. कारण x कुठे g मध्ये अडकलेला आहे, g कुठे f मध्ये अडकलेला आहे. So let us solve. So therefore dy by dx in general is f dash g of x. याला आपण स्टँडर्ड फंक्शन म्हणून अगोदर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash x, f of g of x चा डेरिव्हेटिव्ह f dash g of x into d by dx of g of x. म्हणजे f dash g of x into g dash x. ठीक है. Now at x is equal to 2, dy by dx at x equals to 2 काय होणार आहे. x is equal to 2 टाकू आपण f dash g of 2 into g dash 2. ठीक आहे. जिथे जिथे आपल्याला x दिसला त्या त्या ठिकाणी आपण 2 टाकून दिला. ठीक आहे. नाउ g of 2 ची व्हॅल्यू किती दिली त्याने 3. म्हणून इथे काय येईल हा इज इक्वल टू f dash 3 into g dash 2 किती दिला आपल्याला 5. ठीक आहे. नाउ f dash 3 किती दिलाय त्याने -1 into 5. दॅट इज फायनली इट्स आन्सर इज -5. ठीक आहे. कसं सोडवलं लक्षात आलं. याला कॉम्पोजिट फंक्शन म्हणून जनरल ट्रीटमेंट दिली आणि त्याने दिलेले व्हॅल्यू आपण पुट करत गेलो इथे. सो पहिला आपण x इज इक्वल टू 2 टाकलं, त्यावरून g of 2 ची व्हॅल्यू वापरली, ती झाली 3. तर म्हणून हा झाला f dash 3. म्हणून f dash 3 च्या जागेवर इथं -1 घेतला आणि g dash 2 साठी आपण 5 घेतला. फायनली मल्टिप्लिकेशन करून आन्सर आपलं -5 आलं. सो लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल. सो द नेक्स्ट एक्झाम्पल इज त्याने आपल्याला इथे एक एग्जांपल मी इथे लिहितो. आय होप यू कॅन सी दिस. सो लेट अस सी. y is equal to log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 raised to 7. ठीक है. सी केअरफुली बघा. y is equal to log of this much point, this much function, right? आता इथे बरेच मुलं काय गोळ करतात. तर चला y is equal to log of f of x आहे म्हणून घेऊ 1 by f of x into f dash x. राईट ना. बरेच जणांच्या डोक्यात तो विचार येतो. झालं एक्झाम्पल सॉल्व. अडकणार कसे अडकणार पहा. ठीक आहे. हा 1 by घेतला, याचा विषय संपला. हा f dash x ला तुम्हाला 1 2 3 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे तुम्हाला पहिलं त्याच्या मल्टिप्लिकेशनचे रूलने त्याला सेपरेट करत बसावं लागेल. अगेन दे आर कॉम्पोजिट फंक्शन. बरं एक नाही 1 2 3 कॉम्पोजिट फंक्शन आहेत. मग परत 3 कॉम्पोजिट फंक्शनच्या स्टेप्स तुम्ही तेवढे पेशन्स ठेवणार नाही. मग काय करायला पाहिजे. ठीक आहे. मेथड तर अल्टिमेटली हीच आहे, बट f of x should not be taken directly. जसं दिलाय तसा घेऊन तो चालणार नाही. वी नीड टू सिम्प्लिफाय इट. त्याला आपल्याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. मग कसा सिम्प्लिफाय करायचा. सो लुक एट. मी तुम्हाला सांगितलं होतं लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणलं का आपल्याला लॉगचे नियम आठवले पाहिजे. मग आता इथे लॉगचा कोणता नियम आठवल. आता हे कसं आहे, लॉग ऑफ
ए गुणिले बी गुणिले सी, ए इंटू बी इंटू सी, म्हणजे त्याला कसं लिहिता येईल लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. दिस इज द रूल. सो देयरफॉर y will become log of tan cube x plus log of sin raised to 4x plus log of x square plus 7 raised to 7. ठीक आहे, आपण लॉगचा नियम वापरला आणि त्याला सेपरेट करून घेतलं. अगेन आता सोडवायचं का असं, ठीक आहे, dy by dx परत 1 by tan cube 1 by sin 4 1 by this, अगेन कॉम्पोजिट. तरी आपले नंबर ऑफ स्टेप्स मला नाही वाटत तितके कमी होते. परत एकदा बघा त्याच्याकडे आणखी काही सिम्प्लिफिकेशन आहे का, आणखी एखादा लॉगचा रूल आहे का. येस, इट इज देअर. सो वी नो लॉग ऑफ, रूल काय बघा, रूल काय आहे, लॉग ऑफ m रेज टू n इज इक्वल टू n इंटू लॉग m. हा रूल आपण वापरू. ठीक आहे, मग त्या हिशोबाने इथं हा m आहे, हा n आहे, हा m आहे, हा n आहे, हा m आहे, हा n आहे. सो आपण इथे असं लिहू शकतो. सो y इज इक्वल टू 3 log of tan x प्लस 4 log of sin x प्लस 7 log of x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, अजून बऱ्यापैकी सिम्प्लिफाय झालं. आता याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफिकेशन त्याचं होणार नाही, कारण आता आपण इथे लॉगचा नियम नाही वापरू शकत. आता आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. मग देअरफॉर dy by dx इज इक्वल टू 3 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 by tan x, कारण तो लॉग आहे, मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x दॅट इज sec square x प्लस 4 इंटू 1 by sin x मल्टिप्लाइड बाय sin चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस 7 इंटू 1 by x स्क्वेअर प्लस 7 इंटू या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढला तर x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 7 चा डेरिव्हेटिव्ह 0, सो इट इज 2x. नाउ फायनल सिम्प्लिफिकेशन. सो इथे tan x आहे म्हणजे cos x, 1 by tan x म्हणजेच काय cot x म्हणजेच cos x अपॉन sin x, हा sec square x आहे म्हणजे हा काय होईल, मी इथे सिम्प्लिफिकेशन लिहायचा प्रयत्न करतो. दिस इज cos x अपॉन sin x इंटू 1 by cos square x प्लस हा 4 cot x लिहितो मी याला डायरेक्ट. ठीक आहे, प्लस हा इथे 7 इंटू 2 14x डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, सो आपण याला इथे या स्टेपलाही रोखू शकतो. ह्या क्वांटिटीच्या ऐवजी तुम्ही याला cot x करा, याला sec square x असाच ठेवा. सो यू कॅन ऑलवेज राईट 3 cot x इंटू sec square x प्लस 4 cot x प्लस 14x डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस 7. इथे थांबू शकता तुम्ही, अनलेस इट इज नॉट इट इज a MCQ. ठीक आहे, आता MCQ मध्ये जर समजा 4 ऑप्शन दिले असतील, असं नसेल तर चान्सेस काय असतील, याचं मॉडिफिकेशन केलं असेल, याला sin 2x चं स्वरूप दिलं असेल आणि आणखी याचे पुढे ट्रिगोनोमेट्रिक पॉसिबिलिटीज तयार होतात. बट अल्टिमेटली दिस इज हाऊ यू कॅन फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह, राईट. सो मेन मला सांगायचं इंटेन्शन काय आहे, तर लुक ॲट दिस लॉग आणि स्क्वेअर रूट. मग अशा आपण पहिल्या लेक्चरमध्ये आपण स्क्वेअर रूट बघितले, त्यामध्ये 1 प्लस कॉस 1 प्लस साइन 1 मायनस कॉस 1 मायनस साइनचे कॉम्बिनेशन होते. म्हणजे आपल्याला त्याने इंडिकेट केलं की नाही, सम ट्रान्सफॉर्मेशन इज रिक्वायर्ड, सम सिम्प्लिफिकेशन इज रिक्वायर्ड. इथे देखील लॉग मध्ये 1 2 3 नंबर ऑफ टर्म्स आहे, दॅट मीन्स लॉगचे रूल वापरावे लागतील. सो हे लक्षात येणं महत्वाचं आहे. सो लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल. सो डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण आणखी एखादा एक्झाम्पल बघू इथे. सो लेट अस टेक लॉग ऑफ, I am trying to cover maximum possible examples. Let me take. So let us take this one. If h of x is equals to square root 4 into f of x plus 3 into g of x. Here f of 1 is 4, g of 1 is 3, f dash 1 is given to us, it is 3, g dash 1 it is again 4. So we have to find out
एच डॅश 1. ठीक आहे. सो आपल्याला फंक्शन दिलं एच ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट 4f ऑफ एक्स प्लस 3g ऑफ एक्स. फाइंड आउट करायचा आहे एच डॅश 1. राईट. आपण जनरलाइज करू. ठीक आहे. सो गिवन h of x is equal to square root 4 f of x plus 3 g of x. याचा आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ बाय युजिंग अवर रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. राईट. कंपोजिट फंक्शनला समजून याला ट्रीटमेंट देऊ. सो h डॅश x is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज 1/2 स्क्वेअर रूट 4f of x plus 3g of x into d by dx of derivative of this 4f of x plus 3g of x. ठीक है. Standard step. So it is 1 by, now this is 1/2 square root 4f of x plus 3g of x into याचा डेरिव्हेटिव्ह 4f dash x plus 3g dash x. ऍडिशनचा रूल वापरला. सो लुक ॲट दी गिवन इन्फॉर्मेशन. देअरफॉर h dash 1 आपल्याला x इज इक्वल टू किती टाकायचं आहे 1 टाकायचा. सो पुट x इज इक्वल टू 1. सो ही काय होईल 4 into f dash 1 plus 3 into g dash 1 divided by 2 under root 4 into f of 1 plus 3 under root g of 1. So is equal to f dash 1 किती आहे आपल्याकडे it is 3. So 4 into 3 plus 3 into g dash 1 किती आहे आपल्याकडे 4. 3 into 4 divided by 2 square root मध्ये 4 into f of 1 किती आहे 4 plus 3 into g of 1 किती दिलेला आहे आपल्याला g of 1 is 3. So 4 into 3 12, 4 into 3 12, 12 plus 12 24, 24 divided by 2 it is 12 divided by 4 चुक 16, 16 आणि 9 25. So 25 चा स्क्वेअर रूट 5. So 12/5 must be the answer. चेक करून घ्या एकदा. So this is how we can solve this particular example. सो याच्यात सोपं आहे फार. आपण जनरलाइज करायचं आणि फक्त त्याने दिलेले तुम्हाला इथे स्किल काय लागेल. यू शुड अंडरस्टँड हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ फंक्शन. फंक्शनमध्ये एक छोटीशी असाइनमेंट असते व्हॅल्यू ऑफ फंक्शन. म्हणजे दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्सच्या टर्ममध्ये डिफाईन असतं. आपल्याला एक्स इज इक्वल टू समथिंग त्या फंक्शनमध्ये टाकायचं. म्हणजे जिथे जिथे एक्स दिसेल तिथे टाकायचं. बाकीच्या डेरिव्हेटिव्हचा भाग काय आला का आपण कॉम्पोजिट फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह कॉम्पोजिट फंक्शन म्हणून काढला आणि एफ ऑफ एक्सच्या ऐवजी एफ डॅश एक्स केला. जी ऑफ एक्सच्या ऐवजी जी डॅश एक्स केला आणि नॉर्मल जे रूल्स आहेत डेरिव्हेटिव्हचे ते यूज करत गेलो. ठीक आहे. आणखी एखादं पाहू. वन मोर एक्झाम्पल. सो लेट अस सी वन मोर एक्सरसाइज. सो लेट मी टेक वन मोर ऑन लॉग इटसेल्फ. मी लॉगचंच आणखी एखादं घेतो. ठीक आहे. आपण लॉगचं एक्झाम्पल घेऊ पुन्हा एकदा. See, I have y is equal to log of. ठीक आहे. मी थोडंसं मोठं एक्झाम्पल सिलेक्ट केलंय. 4 raised to 2x into x square plus 5 divided by square root 2x cube minus 4 raised to 3/2. ठीक है. So it is example number 16 in question number 3, page number 12. ठीक है. मी थोडंसं मोठं एक्झाम्पल सिलेक्ट केलं सो दॅट आय कॅन एक्सप्लेन यू हाऊ टू अनालाइज दिस एक्झाम्पल युझिंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम अगेन. सो मोठं काहीतरी दिसतंय, कॉम्प्लिकेटेड दिसतंय लॉगमध्ये, म्हणजे घाई करायची नाही, कारण लॉगचा डेरिव्हेटिव्ह असा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1/x. ठीक आहे ना. d/dx ऑफ लॉग एक्स. एवढं सोपं आहे की 1 बाय लिहायचं
आणि परत त्याला कॉम्पोजिट समजून त्याला सॉल्व्ह करायचं कारण अगेन इट इज यू इंटू व्ही. सो कॉम्प्लिकेशन जास्त आहे. मला इमिजिएटली ते लक्षात आलं पाहिजे बघितलं. ज्या अर्थी लॉगच्या आत त्याने इतकं गवाळ दिलंय, इतकं कचरा दिलाय, इतकं कॉम्प्लिकेशन दिलंय, त्या अर्थी सिम्प्लिफिकेशन एक्सपेक्टेड आहे. बाकी मेथड तीच y इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे 1/f' इंटू 1/f ऑफ एक्स इंटू f'. ठीक आहे. सो लेट अस फर्स्ट सिम्प्लिफाय दिस. दिस कॅन बी रिटन ॲज लॉग ऑफ 4⁻² प्लस 3/2. मी हा पूर्ण ब्रॅकेटचा 3/2 पुढे घेतला. लॉग ऑफ x² प्लस 5. मी डायरेक्ट स्टेप पण लिहू शकतो. ठीक आहे. पण मला तुम्हाला एक रूल सांगायचा आहे. 2x³ मायनस 4. मी पहिल्या स्टेपमध्ये याला एक फंक्शन समजलं आणि याला एक फंक्शन समजलं. दोनच फंक्शन समजलं. याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन म्हणून मी प्लस साईनने त्याला लॉगचा रूल इथं रूल सायमल्टेनियसली वापरला. हा पुढे लिहिला. आय कॅन अगेन सिम्प्लिफाय इट. सो 2x log 4. ठीक आहे. लॉग ऑफ आपण काय त्याला ट्रीटमेंट दिली m⁻n ची प्लस 3/2. आता इथे आपण लॉग ऑफ x² प्लस 5 मायनस लॉग ऑफ आता स्क्वेअर रूटची टर्म आहे. हा m डिवाइडेड बाय n. लॉगचा नियम काय आहे? लॉग ऑफ m डिवाइडेड बाय n इज इक्वल टू लॉग m मायनस लॉग n. ठीक आहे. हा रूल आपण वापरला. अगेन इथं 1/2 जर केला आपण इथं असं लिहू शकतो डायरेक्ट स्टेटमध्ये 1/2 लॉग ऑफ 2x³ मायनस 4. ठीक आहे. आता 1 2 3 स्टेप तयार झाल्या. सी ओनली चेक दिस 4⁻²x. त्याला आपण 2x ला पुढे घेऊ शकतो का? ठीक आहे. इफ इट इज अलाउड इन लॉगरिथम बिकॉज आय एम लिटिल बिट कन्फ्यूज हिअर. सो नो डाऊट आपण आहे याचं सॉल्व्ह करू. जर रॉंग झालं तर मी तुम्हाला नेक्स्ट लेसनमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये एक्सप्लेन करेन. बट आय डोंट थिंक इट विल बी रॉंग. सो एनिवे याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल मग 2 log 4 राईट प्लस 3/2 इंटू 2x अपॉन x² प्लस 5 याचा डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर मायनस 3/2 इंटू 1/2 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 6x² डिवायडेड बाय 2x³ मायनस 4. So let us simplify. This is 4 log 2 प्लस आता मी 4 ला पण सिम्प्लिफाय केला. 3/2 हा 3 कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल. 3x/x² प्लस 5 मायनस हा इथे 2 इंटू 2 4 होईल. हा 6 इंटू 3 18 होईल. म्हणजे तो 9/2. So 9x² by 2 into 2x³ minus 4 असं लिहिता येईल. सो दिस विल बी द फायनल आन्सर इफ दिस इज नॉट रॉंग. अदरवाइज आपल्याला इथे याला एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणून सॉल्व्ह करावं लागेल. बट द मेथड इज राईट. वी हॅव टू सिम्प्लिफाय फर्स्ट दिस ब्रॅकेटिंग क्वांटिटी with the help of rules of logarithm and then we have to solve it by the method of composition, right? डेरिव्हेटिव्हची कंपोजिट फंक्शन साठी जी मेथड वापरतो ती वापरता येईल. सो एनिवे देर आर सो मेनी एक्झाम्पल्स इन एक्सरसाइज 1. यू कॅन ऑलवेज सॉल्व देम. सो लॉगॅरिथमिक आणि ट्रिगोनमेट्रिक फंक्शनवर कंपोजिटमध्ये फोकस करायचा आहे. कंपोजिट फंक्शन ज्याला व्यवस्थित समजलंय त्याला अडचण येणार नाही. मी पुन्हा एकदा सांगेल, लॉगॅरिथमचे नियम, ट्रिगोनमेट्रीचे फॉर्म्युले, इंडायसेसचे नियम, अल्जेब्रामध्ये अल्जेब्रिक आयडेंटिटीज प्रॉपरली समजून घ्या, लिस्ट डाऊन करा. त्या वापरता येणं हे स्किल आहे. त्या लक्षात ठेवणं हा तुमच्या मेमरीचा भाग आहे. ठीक आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं पाठांतर करून त्याला ध्यानात ठेवणं हा एक भाग झाला, हा एक स्लॉट. जे काही पाठ आहे ते कुठे वापरायचं, कधी वापरायचं, ते समोर आल्यानंतर यस मला हे हत्यार काढायचं, हे स्किल आहे. ठीक आहे. हे स्किल काही लोकांना जन्मजात असतं, थोडीशी मेहनतीची गरज असते. काही लोकांना ते डेव्हलप करावं लागतं. ज्यांना डेव्हलप करावं लागतं त्यांच्या लाईफमध्ये ते स्ट्रगल आहे. हे जर पटतंय तर तुम्ही त्याचा एकच पर्याय हार्डवर्क करणे, डेली प्रॅक्टिस करणे. मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस ओनली. अंडरस्टँडिंग फार छोट्या प्रमाणात आहे, प्रॅक्टिस फार जास्त प्रमाणात आहे.
ठीक आहे. आय होप मला काय सांगायचं तुम्हाला समजलं असेल. सो कीप प्रॅक्टिसिंग, कम्प्लीट एक्झरसाइज नंबर 1. मी आता नेक्स्ट सेशनमध्ये डेरिव्हेटिव्हचं जॉमेट्रिक मिनिंग तुम्हाला समजून सांगणार आहे. सो कीप वॉचिंग द सेशन. कंपोजिटच्या आता तुम्ही मला डिफिकल्टी विचारा, देन आय विल पुट द व्हिडिओ. ओके, थँक्यू.